रेल्वेकडून वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन स्थानकाबाहेरवर आपत्कालीन दवाखाने सुरू करण्यात आले होते। आपण जर पाहिलं तर आता सध्या उल्हासनगरमध्ये आपण आलेलो आहोत। उल्हासनगरच्या याच स्टेशनच्या बाहेर हा आपत्कालीन दवाखाना आहे। हा डिसेंबर महिन्यामध्ये बंद करण्यात आलेला आहे। उपनगरी जर पाहिलं तर आपण कळवा असेल, त्याचप्रमाणे कर्जत, भांडूप, टिटवाळा अशा वेगवेगळ्या स्टेशनवरतील दवाखाने आता सध्या बंद करण्यात आलेले आहेत। एका माहितीच्या अधिकारामध्ये हे सगळे समोर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आता उल्हासनगरचा हा आपत्कालीन दवाखाना आहे आणि या दवाखान्याला आता गेली 3 ते 4 महिन्यांपासून टाळं लागल्याची माहिती आपल्याला समोर आलेली आहे। अभी 6 महीने से ऊपर हो गए उल्लासनगर बंद है। अभी 1 साल हो गया अमरनाथ में बंद है। ये सब काय को परमिशन दिया था और काय को बंद किया? इसको चालू होना मांगता है ना। पब्लिक को क्या सुविधा हो रहा है? और गवर्नमेंट हॉस्पिटल में जाओ, लाइन बड़ा बड़ा पड़ता है, उधर कोई दिखता नहीं। तो मेरे ख्याल से तो जल्दी से जल्दी चालू करे तो हमारे जैसे पेशेंट को भी राहत मिले। धन्यवाद। खरं पाहिलं तर हे दवाखाने उघडण्याचा एकच उद्देश असा होता रेल्वेचा की प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना चक्कर, मळमळ किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर, काही अपघात झाले तर त्यासाठी त्यांना प्रथम उपचार या ठिकाणी देण्यात येतील अशा उद्देशाने हे सगळे रुग्णालय उघडण्यात आले होते। मात्र माहितीच्या अधिकारामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की आता भांडूप, कळवा, टिटवाळा आणि कल्याण, उल्हासनगर या परिसरातील हे दवाखाने जे आहेत बंद करण्यात आले आहेत। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, उल्हासनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।